हॅलो एव्हरीवन. तर दिस इज अ गुड मॉर्निंग ऑफ माय गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेला मी सकाळी सकाळी उठल्यानंतर ब्रश करत होते. तर त्यावेळेस आय स्टार्टेड हिकअप्स अँड यू कॅन सी इन कॅमेरा की एवढ्या सकाळी मी विचार करत होते कोण असेल जी माझी एवढ्या सकाळी आठवण काढते. सो आफ्टर दॅट मी प्रिपेअर झाले शाळेत जाण्यासाठी आणि त्याआधी उठून मी लवकर अभ्यास केला होता. त्यानंतर मग मी प्रिपेअर झाले आणि मग आम्ही अशा प्रकारे हाय बाय करत शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे थंब करणे. तर अशा प्रकारे मी थंब करत होते आणि हे मशीन तर बाबा बिलकुलच पटकन स्टार्ट होत नाही. तर मी वेट केला थोड्या वेळासाठी आणि मग धिस इज तर मला खूप आवडतं थंब करायला. थंब करणं इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ माय एव्हरी डे लाईफ. तर अशा प्रकारे मी थंब समाप्त केलेला आहे. आणि आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे स्पीच वगैरे होते. तर मी तुम्हाला पहिले इंट्रोड्यूस करून देते की माझ्या पाठीमागं बसलेले आहे आमचे प्रिन्सिपल सर आणि प्रिन्सिपल मॅडम. तर प्रिन्सिपल सर आहे कापुरे सर आणि माधवी मॅडम आहे त्यांचं सरनेम आय कांट रिमेंबर इट नाव. येस. तर मग अशा प्रकारे मी स्पीच दिलं मुलांना आणि बस हेच काय दररोज ह्याच गोष्टी आयुष्य बनवतात. म्हणजे आयुष्य बनवतात म्हणण्यापेक्षा दिवस बनवतात. जसं की मी मुलांना स्पीच देत होते आणि खूप भारी वाटतं यार की दररोज मुलं भेटतात, काही ना काही छोट्या छोट्या कमेंट्स करतात, कॉम्प्लिमेंट देतात ते. एक मुलगा मला सकाळी येऊन म्हटला की दिस इज फॉर यू मॅडम. मी म्हटलं की व्हॉट इज व्हाय यू गिविंग मी दिस चॉकलेट. तो मला चॉकलेट देत होता अँड चॉकलेट असं नाही की कोण आपल्याला काय म्हणजे दिल्यामुळे आपल्याला आनंद होतो असं नाही, बट तो एक वे असतो की खूप भारी वाटतं विद्यार्थ्यांनी काही दिलं तर. तर मग तो असं म्हटलं मॅम आज गुरुपौर्णिमा आहे ना म्हणून हे मी तुमच्यासाठी आणलं आणि हे अशी मुलं काही काही आणत असतात. तर इने पण आणलं होतं काय म्हणतात ग्रीटिंग कार्ड. ओके, थँक्यू. त्यानंतर आम्ही आफ्टर स्कूल आम्ही रस्त्यामध्येच स्वामींचा मठ आहे तर मग आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो होतो आणि यस वी डीड दर्शन. आणि आफ्टर दर्शन आम्ही घरी गेलो आणि घरचं जे आफ्टर दॅट वी फॉलो माय स्टडी स्केड्यूल अँड दिस इज हाऊ आय एंडेड द डे.